अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला श्री स्वामी चरित्राचे 108 पारायण खूप जण संकल्पयुक्त करता पण त्यांच्याकडून होत नाही, आणि 108 पारायण स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण कसे करू शकतो। 108 महाराजांचे जो व्यक्ती पारायण करेल त्यांना आयु आरोग्य सगळ्या गोष्टी प्राप्त होतात। पण संकल्प केल्यानंतर 108 स्वामी चरित्र पारायण पूर्णच नाही होत असा खूप जणांचा प्रश्न आहे। तसे खूप जणांनी फोन केले, मेसेज केले, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। सगळ्या माता भगिनींना कळकळून हात जोडून विनंती आहे, कोणत्याही भोंदू बाबा यांच्या नादी लागू नका, कोणाच्या घरी जायची गरज नाहीये। महाराज बघा, ह्या फोटोमध्ये पण महाराज आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये महाराज आहे। नाही तर काही काही ठिकाणी काय करतात, काही काही शहरामध्ये महाराजांचं घर म्हणून खूप जण गर्दी करताय। प्रत्येकाच्या घरामध्ये महाराज आहे। आपल्या घरातील महाराज बघा, आपल्या घरातील पती हा परमेश्वर आहे, हे लक्षात ठेवा। आपल्या घरातील, म्हणून आपल्या घरामध्ये महाराज आहे, त्यांचं पूजन करा। आपल्या घरामध्ये मूर्ती असेल, फोटो असेल, त्याच्यामध्ये पण महाराज बोलता। असं काही नाही की कोणाच्या घरी जाऊनच महाराज बोलले पाहिजे। म्हणून सगळ्या माता भगिनींना विनंती आहे, या अफवावर याच्यावर अशा गोष्टी लक्ष देऊ नका। कोणताही भोंदूभू या गोष्टीच्या नादी लागू नका। महाराज चराचरामध्ये, महाराज सगळ्या सृष्टीमध्ये। म्हणून महाराजांच्या नावाने खूप जण म्हणतात महाराज आमच्या अंगामध्ये येतात, महाराजांचा संचार होतो। महाराजांचा संचार व्हायला सोपी गोष्ट नाहीये। करंट कसा लागतो, करंट शॉक कसा लागतो, तसं महाराजांचं सोपं नाहीये। म्हणून असा महाराजांचा संचार कोणाच्या अंगात होत नाही, होणार नाही, अशा गोष्टी नाहीये। ते सगळ्या फसव्या गोष्टी आहे, सगळ्या फसव्या, असं काहीच नसतं। आणि महाराजांना जर बोलायचं असेल तर ते तिसरा माणूस मध्ये घालून बोलायची गरजच नाही। म्हणून लक्षात ठेवा, महाराजांची, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा तुम्ही करत असणार तर त्यांच्या पोथीमध्ये कधीही वर्णन बघा, स्वामी चरित्रामध्ये काही असं सांगितलं का महाराजांनी की मी कोणाच्या घरी येऊन करल, नाही। स्वामी चरित्रामध्ये सांगितलेलं आहे। स्वामी चरित्र आपण पहिले वाचा, मग आपल्याला महाराज समजतील। बखरेमध्ये पण, बखरमध्ये महाराजांना अशा भोंदूबाबा दिसले, महाराज शिव्या द्यायचे। बखर बघा तुम्ही एकदा उघडून, महाराज डायरेक्ट शिव्या द्यायचे। महाराजांना अशा गोष्टी आवडत नव्हत्या। महाराज कधीच कोणाच्या अंगामध्ये येत नाही, आणि अंगामध्ये आल्यानंतर महाराज कधी बोलत नाही की यांना अपॉइंटमेंट द्या, यांना बोला आणि त्यांना बोला, असं नाहीये। हे सगळं चुकीचं आहे, पण लोक विश्वास ठेवायला तयार नाही। लोक बिनकामी कोणाच्याही घरी गर्दी करता। महाराजांचं घर म्हणताना खूप जण गर्दी करू लागली, पण प्रत्येकाने तिथं तात्काळात उभा राहण्यापेक्षा, खूप जण 2-2 घंटे उभा राहतात, तिथं तात्काळात उभा राहण्यापेक्षा आपल्या घरीच आपण स्वामी चरित्र वाचा। 21 अध्याय स्वामी चरित्र आपण वाचा। 108 स्वामी चरित्र पारायण जर तुम्ही केलं तर तुमच्या पत्रिकेमध्ये किती दोष असू द्या, काही दोष, मी तर म्हणतो किती दोष असू द्या, मंगळ असू द्या, राहू असू द्या, शनी असेल, शुक्र असेल, गुरु असेल, काल सर्प दोष असेल, तुमच्या पत्रिकेत किती दोष असू द्या, 108 स्वामी चरित्र जर तुम्ही पूर्ण वाचन केले तर तुम्हाला कोणत्याही पत्रिकेतील जे दोष आहे, तुम्हाला पत्रिका दाखवायचीच गरज पडणार नाही, कधीच नाही आयुष्यात। 108 स्वामी चरित्र सगळ्यांनी संकल्पयुक्त आपण करायचे। दिवसभरात एकच स्वामी चरित्र वाचा, 108 दिवस करा। 108 दिवसामध्ये आपल्याला एक प्रकारची सवय लागेल, महाराजांचं रोज वाचण्याची सवय लागेल। स्वामी चरित्र वाचायला किती वेळ लागतो, 1.5 तास। आपण 2 तास कोणालाही सहज गप्पा मारतो, सहज गप्पा मारतो। म्हणून तो वेळ याच्यामध्ये घालण्यापेक्षा आपण बरोबर 2 तास, 1.5 तासामध्ये आपण प्रत्येकाने स्वामी चरित्र आहे ते 108 स्वामी चरित्र वाचायला तयार करावं, रोज वाचावं। सकाळी वाचा, दुपारी वाचा, रात्री वाचा, काही बंधन नाहीये, काही नाही। आपल्याला कोणाच्या घरी जायचं नाही। स्वामींचं घर आपलं घर, म्हणजे आपलं घर जे स्वामींचंच घर आहे, लक्षात ठेवा। आपलं घर म्हणजे स्वामींचं घर, म्हणून कुठेही जाऊन गर्दी करू नका। कोणताही भोंदू बाबा याच्या नादी लागू नका, नाही, अशा गोष्टी करायच्या नाही। आता आपण बघतोय न्यूजमध्ये या सगळ्या गोष्टी बघतोय, म्हणून अशा गोष्टींपासून थोडं सावध राहा।
स्वामी चरित्र वाचन आहे, तुम्ही आजपासून पण करू शकता. संकल्प करायचा, हातामध्ये पाणी घ्या, गंध अक्षदा फूल घ्या, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या, गोत्र माहीत नसेल कश्यप गोत्र म्हणा, आणि रोज स्वामी चरित्र 108 दिवसामध्ये 108 पूर्ण 108 आहे ते स्वामी चरित्र आपण वाचायला सुरुवात करा. स्वामी चरित्र वाचायच्या अगोदर काय करायचं, मग 108 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं का? नाही, ब्रह्मचर्याचे असे काही नियम नाही, लक्षात ठेवा. ब्रह्मचर्याचे नियम नाही आहे. 108 दिवस तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही, दारू प्यायची नाही. कोणी जे माणसं पित असेल, दारू पिऊ नका, नॉनव्हेज खाऊ नका. 108 दिवस तुम्ही सकाळी वाचन करा, दुपारी करा, रात्री करा, कधीही करा. स्वामी चरित्र हातामध्ये पोथी घेऊन वाचायचं नाही, खाली पोथी ठेवायची आणि पोथी ठेवून स्वामी चरित्र आहे ते वाचा. जो व्यक्ती स्वामी चरित्राच्या फलश्रुतीमध्येच 21व्या याच्यामध्येच आहे की जो व्यक्ती हे स्वामी चरित्र वाचेल त्यांना आयु, आरोग्य, ऐश्वर सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. कुठेही भटकायची गरज नाही, तुम्हाला कुठेही काही गरज नाही करायची. म्हणून सगळ्यांना विनंती कळकळीची, तुम्ही महाराजांची सेवा, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताय ना, तर अशा गोष्टीपासून सावध राहा. नामस्मरण आणि स्वामी चरित्र ह्याच 2 गोष्टी करा. गुरुचरित्रामध्ये पण वर्णन आहे. गुरुचरित्रामध्ये कोणी सांगितलं नाही की हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, किंवा महाराजांच्या पादुका घ्या असं स्वामी चरित्रामध्ये पण वर्णन नाहीये. मला दाखवा, जे असेल मला कमेंट करा. स्वामी चरित्रामध्ये हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या काहीच गरज नाही, कारण की स्वतः स्वामी लक्ष्मी आहे. महाराज स्वतः लक्ष्मी आहे ना. कस काय? जेव्हा अक्कलकोटमध्ये सगळ्यात पहिले चोळप्पा महाराजांच्या घरी महाराज गेले म्हणजे काय, महाराज त्यांच्या घरी गेले तर लक्ष्मी त्यांच्या घरात आहे. अजून बघा कितवी पिढी त्यांची, चोळप्पा महाराजांची कितवी पिढी आहे? 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी म्हणतो. चोळप्पा महाराजांची 100वी जरी पिढी आली, त्या पिढीला कशाचीही कमतरता भासणार नाही. कारण का, महाराज तिथे राहिलेले, महाराज त्यांच्याकडे गेलेले, महाराज राहिलेले. कशाची कमी? लक्ष्मी आहेच ना, कशाची कमी मला सांगा. म्हणून महाराजांनी कधीही हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या हे स्वामी चरित्रामध्ये सांगितलेलं नाही. तर महाराजांनी सांगितलं असतं तेव्हाच, तुम्ही श्रीयंत्र घ्या, धनलक्ष्मी कुंचन घ्या, चांदीचं घ्या, सोन्याचं घ्या, हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या. सांगितलं का स्वामी चरित्रामध्ये? नाही. म्हणून याच्यासाठी स्वामी चरित्र वाचा. स्वामी चरित्रामध्ये अजून काही गोष्टी सांगितल्या का की कोणतं हे घ्या, असंच देव घर पाहिजे असंच नाही. स्वामी चरित्रामध्ये काय सांगितलं? नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करायला सांगितलं. आपण स्वामी चरित्र वाचतच नाही. असे खूप जण सेवेकरी ते 50 वर्षापासून आहे, ते वाचत नाही, काही नाही, फक्त बस आम्ही महाराजांची सेवा करतो असं नाहीये. आम्ही आहोत स्वामी भक्त, मिरवू नये लोकात, काही गरज नाही मिरवायची. म्हणून पहिले तुम्ही स्वामी चरित्र स्वतः वाचा. अजून वाचत नसेल तर वाचा एकदा, त्याच्यात काय दिलेलं आहे. आता युट्यूबवर खूप जण ब्रॉडकास्ट करता, हे करता की स्वामी आमच्या अंगात येतात. अरे महाराज अंगात यायला तुमचं सोपं आहे का ते गोष्टी? असे लोकांना फसवेगिरी करणं बंद करा. असे जर महाराज सगळ्यांच्या अंगात येऊ लागले तर लोक राहिलेच नसते. असं काही नसतं. ह्या गोष्टीपासून थोडं लांब राहा. महाराजांवर विश्वास ठेवा. माझा तो स्वतः वैयक्तिक आहे. जेव्हा महाराजांवर मला अनुभव महाराजांचा स्वतः झाला ना, महाराजांचा, तेव्हापासून मी ठरवलं की महाराजांशिवाय दुसरं कोण नाही. माझा जो गुरु असेल तेच, आणि महाराज माझे गुरु म्हणजे काय, प्रल्हाद महाराज आहे साखरखेड्याचे. त्यांनी घरदार सगळं सोडलं होतं. हे महाराजांचं जे आहे, महाराजांचं बघा, महाराजांकडे फक्त लंगोटी, दुसरं काहीच नाही. महाराज असं घेण्यासाठी नाही. म्हणून महाराजांनी कधीही अशा गोष्टी सांगितलेल्या नाहीये. आणि ज्यांच्या अंगात संचार होतो, महाराज त्यांच्या अंगात कायला संचार करतील? अशा गोष्टीच्या तुम्ही नादी लागू नका. असं काय होतं, युट्यूबवर खूप जण ब्रॉडकास्ट, आम्ही मागचं भविष्य सांगतो, पुढचं सांगतो. अरे ज्याला स्वतःचं काही समजत नाही तो गोष्टी करतो, आणि युट्यूबवर ब्रॉडकास्ट करून काय फायदा हो? पण एक लक्षात ठेवा, जर तुम्ही दुसऱ्यांना फसवत असणार तर तुम्ही पण एक दिवस फसणार आहे, 100 ठेवा. असे खूप जण फसलेले. आणि म्हणून माझा वैयक्तिक महाराजांशिवाय दुसऱ्या कोणावरही माझा विश्वास नाही. कोणी कितीही म्हटलं ना, मला खूप जण म्हणतात, खूप जण म्हणतात की आम्हाला महाराजांचा संचार होतो, आम्ही महाराजांशी बोलतो, महाराजांचं आहे.
मी हसतो, मी म्हणतो असं काहीच नाही आहे. महाराजांना काही हेच वेळ आहे का? अशा गोष्टी काही नसता. ह्या फसवेगिरी आहे सगळ्या गोष्टी. ह्या फसवेगिरीपासून थोडं लांब राहा. विनाकारण गर्दी या गोष्टी अशा करू नका. तुम्ही तुमच्या घरीच नामस्मरण करा, स्वामी चरित्र वाचा. अक्कलकोटमध्ये वाटलंच तुम्हाला दर्शनाला अक्कलकोटमध्ये जा, गाणगापूरमध्ये जा, तिथं गुरुचरित्र वाचा, स्वामी चरित्र वाचा, सेवा करा. कोणाच्याही आयऱ्या गऱ्याच्या नादी लागू नका. हे यंत्रबिंत्र आणि हे जे धनलक्ष्मी कुंचन याच्या नादी लागूच नका तुम्ही. ते सोडून द्या. कोणत्याही आता पादुका, खूप जण म्हणतात मग अक्कलकोटच्या पादुका, या पादुकाच्या पण नादी लागू नका. काही गरज नाही आहे. स्वामी चरित्रामध्ये पण वर्णन आहे. अशा पादुका महाराजांनी सांगितलेल्या नाही. एकदा बखर वाचा, महाराजांची बखर आहे. एकदा स्वामी चरित्र आहे, त्यामध्ये बघा. महाराजांनी 2 हात 3 मस्तक नामस्मरण सांगितलं. तुम्ही जर नामस्मरण केलं ना तर महाराज प्रत्यक्ष दर्शन देतात. नामस्मरण करायला काही गरज नाही. तुम्हाला माळ पण लागत नाही, युनिट पण लागत नाही, काहीच नाही. फक्त नामस्मरण पाहिजे. मनातल्या मनात नामस्मरण करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणून ह्या यंत्रातंत्राच्या, बाबा बुवाच्या, बायकांच्या नादी लागणं सोडा. असं काही नसतं. ह्या गोष्टीपासून थोडं लांब राहा. मनापासून सेवा करा आणि स्वामी चरित्र आहे ते 108 स्वामी चरित्र तुम्ही वाचायला सुरुवात करा. स्वामी चरित्र वाचायला लागल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला समजतील, काही अनुभव येतील. पहिल्या दिवशी, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मन पवित्र होईल, मन शांत होईल आणि एक प्रकारचं संरक्षण कवच आपल्या आजूबाजू असतं. हे कधी स्वामी चरित्र वाचन करताना. म्हणून स्वामी चरित्र कंटिन्यू वाचा. बाकीच्या गोष्टीकडे, फालतू गोष्टीकडे लक्ष देणं बंद करा. असे यूट्यूबर येत असेल डायरेक्ट ब्लॉक करायचं. जे यूट्यूबर असे व्हिडिओ येत असेल डायरेक्ट ब्लॉक करा, रिपोर्ट मारा, म्हणजे ते तुम्हाला परत दिसणार नाही. स्वामींव्यतिरिक्त अशा चमत्कार बुवांना म्हणजे अंधश्रद्धापासून थोडं लांब राहा. अशा गोष्टी करू नका. हे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा, 108 जर स्वामी चरित्र तुम्ही जर वाचन केलं तर तुम्हाला सिद्धी आहे ती प्राप्त होते. ती कोणती सिद्धी म्हणजे काय? आपलं मन शांत होतं, आपल्या सगळ्या समस्या मुक्त होऊन जातो. तुम्ही 108 स्वामी चरित्र करायच्या अगोदर एका पेजवर तुमच्या जेवढ्या समस्या आहेत तेवढ्या समस्या लिहून ठेवा. सगळ्या. लग्न होत नाही, मुलगा लग्न होत नाही, जॉब लागत नाही, जे जे असेल तुमच्या सगळ्या समस्या एका कागदावर लिहायच्या. 108 स्वामी चरित्र वाचायचं. 108 स्वामी चरित्र जेव्हा होईल आणि तेव्हा तुमच्या ज्या काही समस्या पूर्ण झाल्या त्या कागदावर, दुसऱ्या कागदावर लिहायचं. हा उपाय साधा आणि सोपा उपाय. 108 स्वामी चरित्र लिहायच्या अगोदर एका कागदावर तुमच्या सगळ्या समस्या लिहा. 108 स्वामी चरित्र झाल्यानंतर तुमच्या समस्या कोणत्या पूर्ण झाल्या त्या लिहायचं. तुमच्या मोस्टली सगळ्या समस्या पूर्ण झालेल्या असतील, हे लक्षात ठेवा. हे प्रत्येकाने करा. त्याचा अनुभव तुम्हाला येईल. तो अनुभव प्रत्येकाने घ्यावा आणि मनापासून आपण सेवा करावी. स्वामींना फक्त नामस्मरण प्रिय आहे. महाराजांना काहीच आवडत नाही हो. अशा गोष्टी महाराजांना धडा देता महाराज मग बरोबर त्यांना एक कार्यक्रम करून टाकतात त्यांचा. माझ्यासमोर असे खूप जण झाले. मी जे असे बघायचो की अरे असं काय, आणि अशाच लोकांच्या मागे खूप जास्त गर्दी असते. जो खरा असतो त्याला त्रास असतो आणि जे खोटे असतात त्यांच्या मागे अशी गर्दी असते. म्हणून अशा गोष्टी कधीही करू नका. नामस्मरण करा. महाराजांना विसरायचं नाही. महाराजांच्या सेवेपासून दूर नाही जायचं, पण अशा लोकांपासून तुम्ही थोडं सावध राहा आणि थोडं बायकॉट करा. आणि कोणत्याही ठिकाणी मठ असेल, मंदिर असेल, केंद्र असेल, काही असेल, तिथं जास्त प्रमाणात राहायचं नाही. जास्त प्रमाणात राहिलं की तुम्हाला मेंटॅलिटी तशी होऊन जाते तुमची. नामस्मरण करा, सेवा करा आणि आपल्या घरी या. आपलं घर भलं, आपण भलं, याच्यानेच तुम्ही सुखी राहू शकता आणि अन्यथा राहू शकत नाही. तर काय होतं, आपण सेवा करतो आणि दुसऱ्यांची एकमेकाची निंदा करतो. निंदा, लालस्ती याच्यामध्येच आपलं जीवन जातं. म्हणून स्वामी चरित्र प्रत्येकाने वाचावं, सेवा करावी. झालेली सेवा आम्ही महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.